भाऊ जरा तुम्ही कॅमेरात आहे तुम्ही सगळ्या, अरे फोटो नंतर काढा रे, कॅमेरात आहे सगळ्या. खासदार साहेब जरा दोन प्रश्न व्यवस्थित घेतो, गडबड झाली मगाशी. खासदार निलेश लंके आपल्यासोबत आहेत. काय नेमकं झालं, तुम्हाला फोन आला होता का? कारण की 5 खासदारांना फोन गेले आणि 2 खासदारांना सोडून, म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना सोडून तुम्ही सगळे एक सोबत या अशा पद्धतीची तटकरे म्हणाले, असं पाहिजे. अशी कुठली चर्चा आमच्याशी झालेली नाही, माझ्याशी नाही झाली ना, आमच्या कुठल्या खासदारांशी झाली नाही आणि अशी चर्चा नाही. हे फक्त माध्यमांद्वारे ही बातमी पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु संसदेमध्ये तुम्ही भेटत असता त्यावेळेस अशा पद्धतीची चर्चा केली असं थेट रोहित पवार. आम्ही समोरासमोर कुणी आलं तर आपण नमस्कार घालतो, कधी कधी आम्ही चहा घ्यायला जातो, हे करतो. याचा अर्थ ही गोष्ट अशी चर्चा कुठलीच नाही. चर्चा झाली तर आम्ही लगेच आमच्या नेते मंडळींशी कानाव घालतो. ताईंशी बोलला तुम्ही या विषयावर? पण चर्चाच झाली नाही तर ताईंशी बोलायचा काय संबंध नाहीच ना. 4 डिसेंबरला एक दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली होती खासदारांची, त्यावेळेस कुठेतरी खासदारांनाच अशा पद्धतीचं म्हटलं की आपण सत्तेसोबत गेलं पाहिजे. अशी कुठली चर्चा नाही. आमच्या नेते आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. सोशल मीडियात सध्या प्रचंड चर्चा आहे, इंडियामधून एनडीएमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. अशी काही चर्चा नाही. सोशल मीडियावर होत असेल पण अशी कुठली अधिकृत चर्चा नाही. काय खासदारांना ज्या पद्धतीच्या अडचणी येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी अडचण येत नाही. आमच्या ताई सक्षम आहेत, सुप्रिया ताई, त्यामुळे कुठली अडचण आम्हाला तिथे येत नाही. आमदारांच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीची चर्चा झाली, आमदारांना नाराजी व्यक्त केली. एकतर तर होणारच ना, चर्चा होत असतात पण त्या चर्चेला कुठलं तथ्य नाही. अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात काही निर्णय होणार आहे? नाही, काही निर्णय होणार नाही, काही नाही. आता आम्ही कुठला काही निर्णय नाही होणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अजित पवारांसोबत जाण्याचा कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.